नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण शुक्रवारी करून घेणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख की ज्याच्याशिवाय टेक्नॉलॉजीचं जग हे पूर्णच होऊ शकत नाही. चला तर पाहूया. पण तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया. आज तुमच्या घरामध्ये टीव्ही असणार आहे, कदाचित हेडफोन पण असतील, कॅमेरा तर नक्कीच असणार आहे, किंवा कधीतरी तुम्हाला वॉकमन बद्दल तुम्ही कुणाच्या बरोबर तरी कधीतरी ऐकलं असेल, लहानपणी पाहिलं असेल. पण कधी हा विचार केलाय का की हे कोण आलं, कुठून आलं? सर्वामागं एका मोठ्या माणसाचं स्वप्न होतं का? दुसऱ्या अशा महायुद्धानंतर एक देश संपूर्ण उद्ध्वस्त झाला होता, कारखाने तुटलेले होते, अर्थव्यवस्था आहे ती कोलमडलेली होती. अशा वेळी एका तरुणानं ठरवलं की आपण अशी उत्पादनं बनवूया की ज्याच्यामुळं जग त्यांच्यावर विश्वास ठेवेल. आणि असं झालं सुद्धा. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला. त्यांचं नाव आहे अकियो मोरिटा. यांची ही कथा आहे. त्यांचं बालपण आणि त्यांचे विचार हे अत्यंत निराळे होते. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1921 ला झाला, नागोया या शहरामध्ये. पारंपरिक अशा समृद्ध कुटुंबामध्ये. त्यांच्या कुटुंबांचा अनेक पिढ्यांचा व्यवसाय होता. सर्वांना वाटत होतं की अकियो हाच त्यांचा पुढचा व्यवसाय सांभाळतील. पण त्यांना वेगळ्याच अशा गोष्टींचं आकर्षण होतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सतत नवीन उपकरणं उघडून बघायचे, ते कशी काम करतात, काय असतंय त्याच्यामध्ये हे समजून घ्यायचे. युद्धानंतरची स्थिती अशी झाली की दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची अवस्था अत्यंत कठीण होती. लोकांकडे पैसा नव्हता आणि अशा वेळी उद्योगधंदे हे बंद पडले. काही लोक संकटांमध्ये संधी बघत असतात आणि ते झालं. अकियो मोरिटा त्यापैकीच एक जण होते. सोनी या कंपनीची सुरुवात ही 1946 मध्ये अकियो मोरिटा आणि त्यांचे सहकारी मसुरू इबुका यांनी छोट्या अशा इमारतीमधनं सुरू केली. अगदी छोटीशी कंपनी होती. त्या कंपनीचं नाव सुरुवातीला वेगळं होतं. नंतर त्यांनी जगभर सहज उच्चारता येईल असं त्याचं नाव ठेवलं, सोनी, SONY. त्यांच्याकडे मोठा असा कारखाना नव्हता, मोठं भांडवल पण नव्हतं आणि त्याच वेळी पण त्यांच्याकडे होती मोठी अशी स्वप्न होती. लोकांना हवं की नाही, काय हवं आहे, लोकांना उद्या काय लागणार आहे, अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा विचार अत्यंत असा निराळा होता. ते म्हणायचे, ग्राहक आज काय मागतोय यापेक्षा उद्या त्याला काय आवडणार आहे हे बघायला पाहिजे. याच विचारामधून सोनी या कंपनीचा जन्म झाला. नाविन्यपूर्ण अशी त्यांनी उत्पादनं तयार केली. त्यांना फक्त बाजारामध्ये अनुसरण करायचं नव्हतं कुणाला, तर त्यांनी बाजाराची दिशा बदलायची ठरवली आणि त्यांनी ती बदलली सुद्धा. वॉकमन ही जग बदलणारी कल्पना त्यांच्या एका कामामधनं पुढे आली. एक दिवस विचार करत होते ते, लोकांना गाणी ऐकायला आवडतात, संगीत ऐकायला आवडते, पण संगीत सोबत घेऊन जाता आलं तर किती छान होईल. या कल्पनेतनं त्याचा जन्म झाला. सोनी वॉकमन, तुम्हाला माहितच असेल, छोटासा वॉकमनचा डबा. सुरुवातीला अनेकांनी सांगितलं की कोण विकत घेणार हे, पण वॉकमन नंतर जगभर प्रसिद्ध झालं. आज आपण मोबाईलवर संगीत ऐकतोय. त्या प्रवासातला मधला एक महत्वाचा असा टप्पा आहे तो म्हणजे वॉकमन. नेतृत्वाची अशी खास शैली. अकियो मोरिटो हे कधीही स्वतःचा पहिला फक्त नफा बघत नसत. ते म्हणायचे, उत्पादन असं बनवायचं की ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येईल आणि एकदा ते ग्राहक तुमच्याकडे यायला लागले, लॉयल झाले की पुन्हा विचारू नका, ते तुमचे अनेक प्रोडक्ट घेतील. ते आपल्या कर्मचाऱ्यांचं मत ऐकायचे, नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्यायचे. चूक झाली तर अगदी शिक्षा वगैरे असं नाही, तर त्यांना शिकण्याची संधी मिळायची आणि द्यायचीही. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या बाबतीत रोचक आहेत. त्यांनी जगभर प्रवास करून ग्राहकांच्या सवयी या समजून घेतल्या. त्यांनी जपानी कंपन्यांना जागतिक ब्रँड कसं बनवायचं हे दाखवून दिलं. त्यांचा विश्वास होता, इनोव्हेशन ही कंपनीची सवय असली पाहिजे, एकदाच केलेली ती गोष्ट नसावी. खरं तर या यशाचा अर्थ काय आहे? सोनी ही कंपनी अत्यंत मोठी झाली, जगभर पोहोचली. अकियो मोरिटा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद कोणता होता माहितीये? एखादा जेव्हा ग्राहक म्हणायचा सोनी म्हणजे क्वालिटी, त्यांना वाटायचं की यस, ज्यांनी आपल्याला मुक्त केलं, कोण केलं तर ब्रँड जाहिरातीने नव्हे तर विश्वासाने तो एक ब्रँड तयार झाला. अशा अकियो मोरिटा यांचं 3 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनी रुजवलेली इनोव्हेशनची जी कल्पना आहे ती सोनीमध्ये आजही जिवंत आहे. आपण यातनं काय शिकू शकतोय? एक सगळ्यात महत्वाचं, संकट म्हणजे संधी. युद्धानंतरच्या उद्ध्वस्त परिस्थितीत त्यांचं नवं भविष्य त्यांनी पाहिलं. दुसरी गोष्ट आहे की मोठी स्वप्न त्यांनी पाहिली. छोट्या कंपनीमध्ये, छोट्या खोलीमध्ये जरी सुरू झालेली ती कंपनी,
तरी आजही ती कंपनी जगभर वेगवेगळ्या कामांसाठी ओळखली जाते. ग्राहकांचा जो विश्वास आहे तोच सर्वात मोठा पुरस्कार आहे. एकदा तो जिंकला की यश हे आपोआप येत जाते. नेहमी विचार करायला पाहिजे, जग बदलणारे जे लोक आहेत ते कोण आहेत. ते फक्त आजचा विचार करत नाही, तर ते उद्याचा विचार करतात, परवाचा विचार करतात किंवा पुढे काय होणार आहे याचा विचार करतात. चला तर मित्रांनो, अशाच गोष्टी जसं आकियो मोरिटा यांनी आपल्याला शिकवलं तसंच एका मोठ्या यशासाठी मोठी अशी सुरुवात ही महत्वाची नसती. आवश्यक असतंय ते म्हणजे मोठी अशी दृष्टी, दूरदृष्टी अत्यंत महत्वाची आहे. सतत शिकण्याची वृत्ती, लोकांच्या जीवनामध्ये खरा अशी बदल घडवण्याची इच्छा. आणि अशाच पद्धतीनं जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा या चॅनलला आणि कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या फ्रायडेला कुठल्या अशा महान अशा व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी तुम्हाला कथा ऐकायला आवडेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.